अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर शहरात भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव नागरिकांसाठी गंभीर डोकेदुखी ठरत आहे आणि विशेष म्हणजे शहर पोलीस स्टेशन परिसरातच 100हून अधिक भटके कुत्रे मुक्तपणे वावरत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे। एका बाजूला पोलीस स्टेशनमध्ये सुमारे 70 कर्मचारी कार्यरत असताना त्याच परिसरात कर्मचाऱ्यांपेक्षा कुत्र्यांची संख्या अधिक असल्याचे चित्र समोर आले आहे। त्यामुळे नागरिकांसह पोलीस कर्मचाऱ्यांनाही जीव मुठीत धरून वावरावे लागत असल्याची चर्चा आता सुरू आहे। मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशन परिसरामध्ये दिवस रात्र भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला आहे। अनेक कुत्रे टोळक्याने फिरत असल्याने नागरिक, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। रात्रीच्या वेळी या परिसरातून ये-जा करणाऱ्या कुत्र्यांचा अधिक त्रास सहन करावा लागत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे। नागरिकांच्या मते नगर परिषद प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे आणि वेळेत उपाययोजना न झाल्यास एखादी गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही। नगर परिषद प्रशासन एखादी मोठी घटना घडण्याची वाट पाहत तर नाही ना, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत। आणि विशेष म्हणजे शहर पोलीस स्टेशनमध्ये सुमारे 70 कर्मचारी कार्यरत असताना पोलीस स्टेशन परिसरात 100हून अधिक भटके कुत्रे वावरत असल्याचा दावा नागरिकांनी केला आहे आणि त्यामुळे हा परिसर पोलीस स्टेशनपेक्षा कुत्र्यांचाच अधिक असल्याची उपरोधिक चर्चा शहरात रंगली आहे। प्रतिनिधी श्याम वाळस्कर, सत्यलढा न्यूज, मूर्तिजापूर।